राजकारणात बड्या घराण्यातील व्यक्तींना काही पक्षांनी संधी दिली, मात्र भाजपनं सर्वसामान्य लोकांना संधी दिली। त्यामुळे सुरेश हळवणकर यांच्यासारख्या व्यक्ती आमदार झाल्या। सतत कामात असणारा आणि लोकांसाठी झटणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं। रुई इथं झालेल्या भाजपच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते। भाजपच्या वतीनं रुई इथं कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा पार पडला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते 25,000 मुलांना वह्या वाटप करून माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा सत्कार करण्यात आला। आमदार सदाभाऊ खोत यांनी हळवणकर यांची काम करण्याची पद्धत सांगून उपस्थितांना खळखळून हसवलं। विधानसभेतील हळवणकर यांच्या आठवणींना उजाळा देत मंत्री आबिटकर यांनी वस्त्रोद्योगाच्या अनेक मागण्या हळवणकर यांनी सभागृहात केल्याचं आणि पक्षाचं काम करताना त्यांनी नातीही जोपासल्याचं सांगितलं। तर पक्षादेश लक्ष्मण रेषा मानून हळवणकर नेहमीच कार्यरत असतात, मात्र विधानसभे अगोदर त्यांना जो शब्द दिलाय त्याचा मी साक्षीदार आहे। त्याचा पाठपुरावा करत असून त्यांना आमदारकी मिळेपर्यंत थांबणार नसल्याचं अध्यक्षीय मनोगतात खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं। 2024च्या विधानसभेच्या नंतर ज्या वेळी संधी असेल, 2 वेळा विधान परिषदा झाल्या, परवा सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या। माझ्या मनामध्ये खंत आहे की मी असेल, चंद्रकांत दादा असेल, आम्ही सातत्यानं मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हळवणकर साहेबांना दिलेला शब्द आपण पाळला पाहिजे, यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय। जोपर्यंत सुरेश हळवणकर पुन्हा एकदा आमदार सुरेश हळवणकर होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आजच्या कार्यक्रमाचं गमकच हे आहे की हळवणकर साहेबांना पुन्हा एकदा आपण विधानसभेमध्ये पाठवायचं आहे, विधान परिषदेमध्ये पाठवायचं आहे। तर ती भूमिका निश्चितपणानं या भागातला पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं मी जबाबदारी पेलेन, अशी ग्वाही तुमच्या सगळ्यांच्या समोर देतो। सुरेश हळवणकर यांनी सत्काराला उत्तर दिलं। कार्यकर्ते मला रिचार्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत। पक्षानं मला 3 वेळा विधानसभेची उमेदवारी दिली, अनेक पदांवर काम करण्याची संधी दिली आहे। त्यामुळं मागणं हे माझ्या स्वभावात नाही। पक्षाकडं न मागता पक्षाला आपण काहीतरी देण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाला भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शशिकला जोल्दे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, अशोक स्वामी, सुरेशदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते।